श्री गणेशाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, पवन पुत्र हनुमंताय नमः। भयता मने श्री राम राणी चाड नाही अमाय, तुझा मागे संसार धर्माय, पडे तो जाणार आत्मघाती। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार व बाबाजी सद्गुरू दासोटा आज या पेंढापूर गावामध्ये दुग्धेश्वराच्या पवित्र मंदिरामध्ये रामायणाची सांगता समारंभ आपली ऑनलाईन मंडळी लांब दुरून या ठिकाणी आलेली आणि गोड अशा प्रकारचा असणारा सोहळा आहे। रामराया आणि भरताला म्हणू लागलेला, अरे भरता या ठिकाणी लक्ष्मण गेला आणि अवतार संपवला गेला, मला या ठिकाणी आणि दुःख झालेलं आहे। तुझ्या विना विषय भोग तोची प्राणी याची क्षय रोग, जे तुझ्याची मक करती भोग तोची रोग तयाची। असो ह्याला म्हणावं बंधू प्रेम। भरत म्हणू लागला, रामा अरे तुझ्याशिवाय जगामधलं सगळं जे काही सुख आहे ते सुख मला या ठिकाणी विषय भोगाप्रमाणे दुःखाचा सागर असावं असं मला रामराया तुझ्याशिवाय सुख वाटू लागलेलं आहे। तुझ्या जगावरी राज्य करणे याची मूळ नरका जाणे, वेगळे मागे राहणे उभगावाने संसारी। असो रामराया आणि भरताला म्हणू लागल्यानंतर भरतानं सांगितलं, रामा अरे तूच आहे सगळं सर्वस्व तू आहे आणि खरंच आहे राम आहे म्हणून सगळं आहे। ऐकवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको। अरे रामा हे राज्य या ठिकाणी नको आहे मला, तू आहे हे सगळं या ठिकाणी माझं सर्वस्व आहे। भरत रामरायाला बोलू लागलेले आहे, तुझे चरणाची प्राप्ती कारण योगी साधती, त्या तुझा त्यागोनिशी रघुपती कोण भागी राहिला। असो भरतानं सांगितलं, रामा अरे तुझं या ठिकाणी दर्शनासाठी म्हणजे योगी मुनी संन्यासी सगळे जंगलामध्ये राहतात, दाढ्या वाढवतात, अष्टांग योग साधना करतात, कशासाठी? तुझ्या प्राप्तीसाठी। आणि रामा अरे तुझा वियोग या ठिकाणी येणं हे या ठिकाणी मला मूर्छेसारखं आहे, मला या ठिकाणी मरणापेक्षा आणि पलीकडे आहे। मना मागे तुझाची आम्ही त्या गुणीच्या प्राणाची, नाही तर या पुढे काशेची लावणी सवे न्यावे। अरे रामा 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 तुझा वियोग या ठिकाणी मला सहन होणार नाही रे रामा। जसा लक्ष्मण गेला आणि तसं रामराया तुम्ही जर गेला तर या ठिकाणी मला वियोग होईल आणि रामा तुम्हाला या ठिकाणी जायचंच असलं तर आम्हाला सगळ्याला घेऊन चला। अरे रामा या ठिकाणी आम्हाला पाठीमागे कशाला ठेवता? कोण म्हणू लागलेलं आहे? भरत म्हणू लागलेला आहे, तू लक्ष्मण विवेक झाला शिदिना, वा वा अभयांच्या विवेक प्राण हरी न राती श्रीराम सत्य जाण सोडू जाण तुझ लागी। अरे रामा 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 लक्ष्मण गेला मोठा या ठिकाणी वियोग झालेला आहे। रामराया आम्ही या ठिकाणी तुझ्याशिवाय जगू शकत नाही। जसं या ठिकाणी लहान मूल या ठिकाणी आईवर त्याचं सगळं अवलंबून असतं, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती, तसं रामा
अरे आम्ही जगू शकत नाही रे बाबा बोलू लागलेला आहे. इकडे तू करशी गमना वा वा. तिकडे आम्ही येऊ जाणार. अरे हरी. आम्हाला ज्याची चाड कोणा तुझं वेगळे सर्व नैसर्य. असो बंधू प्रेम या ठिकाणी भरत बोलू लागलेला आहे. रामा नाही रे तुला सोडणार. जिकडे जाशी तिकडे तुझ्या माग 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 आम्ही येणार आहे. कशासाठी? अरे रामा या जगाचं असणारं जीवनच तू आहे आणि तुझ्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. रामा तुझ्या माग आम्ही येणार बोलू लागले. ऐसा भरताचा निश्चय जाणता झाला जाण्याची प्रिय आणि नगरजनांचे हृदय कडू सरले राजेंद्र. असो म्हणले रामा या ठिकाणी काही नाही तुझ्याशिवाय जगामध्ये दिशा आणि शून्याचं खरोखरच आहे. तो आहे तर आपण आहे, तो नसेल तर आपण या ठिकाणी नाही. रामा सगळे या ठिकाणी कळून चुकलेलं आहे. रामा तुमच्याशिवाय जगामध्ये 10 दिशा शून्य आहे. भरत म्हणे श्रीराम जाना तुझरी स्वर्ग कराची गमना. तरी आम्ही येथे करू प्रयाण निश्चय पूर्ण जाणावा. भरताने सांगितलं रामा तुम्ही जर स्वर्गाला जाणार असाल ना तर आम्ही काय करू? इथं आमचं या ठिकाणी आत्मघात करू. रामा आम्ही या ठिकाणी जगणार नाही, जिवंत राहणार नाही. रामराया कोण म्हणायला लागलो? भरत रामरायाला आणि बोलू लागलेला आहे. कुसा दोघे कुमार आधी संचोनिया करावे राज्य धराय. कोला नामे वस्वानी नगरा येथे कुशा स्थापावा. असो म्हणले या ठिकाणी काय करावं? लव आणि कुश ह्या दोघांना या ठिकाणी काय करावं? त्या राज्यगादीवर बसवून त्यांचा राज्याभिषेक करावा आणि त्यांची या ठिकाणी काय करावा? राज्याभिषेक करावा. रामराया बोलू लागलेला आहे. उत्तरे स्थापावा लव कुमार झोमिती परमासुराय. आणि रायावरी तोडला जेणे बांधिला विरुदेशी. असो म्हणले उत्तर दिशेच्या असणाऱ्या जो काही राज्यभाग आहे आणि त्या ठिकाणी कुणाची स्थापना करावी? लवाला त्या ठिकाणी राज्यगादीवर बसवावं, तिथं त्या ठिकाणी त्याचा राज्याभिषेक करावा बोलू लागलेला आहे. ऐशे भरत बोलल्यावरी दुत्त पाचारला रामे त्यावसरी. म्हणे तुझा या मधुपुरी शत्रुघ्नाशी भेटावे. असो म्हणले भरताचं बोलणं ऐकून घेतलं रामरायानी आणि रामरायाने काय केलं? लगेच या ठिकाणी एक दूत बोलून घेतला. त्याला सांगितलं गेलं अरे हे असणारे अयोध्यापूर नगरी आणि तिथं या ठिकाणी ह्या राजगादीवर आणि शत्रुघ्नाला बसवा बोललेले आहे. आमुचे महाप्रस्थायन करीत स्वर्ग प्रतिगमनाय. वा वा. तरी ऐशे समंत निवेदन आणि शत्रुघ्न भेटशी. बघा रामरायाने सांगितलं झालं जयासाठी केला अट्टहास शेवटचा दिवस बोलवावा. आपण बी एक ना येऊन जाणारच आहे. बघा जगाचा मालक आहे, ज्याचा हात 21 स्वर्गाच्या वर आहे, पाय 7 पाताळाच्या खाली आहेत, केली भोय वाकडी पाडील ब्रह्मांडाच्या उतरले असा रामराया त्याला सुद्धा जावं लागलेलं आहे. म्हणून आपला 1 दिवसाचा मुक्काम आहे. खरोखर आपण भाग्यवान आहे. त्या ऑनलाईनच्या रूपानं का होईना परंतु आपला सत्संग या ठिकाणी दररोज चालू आहे आणि हेच या ठिकाणी आपल्याला मोक्षाला नेण्याचं साधन आहे. बघा रामरायाने सांगितलं मी या ठिकाणी आता मला जाण्याची वेळ आहे. मी या ठिकाणी आणि स्वर्गाला वैकुंठ भवनाला जाणार आहे बोलू लागलेले आहे. ऐशे श्रीरामे निवडल्यावरी दूताज्ञा वंदना श्री. नमस्कार करुणी दुसणारी शीघ्रवता निघाला. असो रामाची आज्ञा आहे. ताबडतोब या ठिकाणी दूतानं धावत आलेला आहे. रामचंद्राच्या चरणावर नतमस्तक झाला आणि रामप्रभूंनी जो निरोप दिलेला आहे
जी काय कामगिरी सांगितलेली आहे तो दूत या ठिकाणी निघालेला आहे. मनी धरोणी श्रीराम वचन मधु मधुपुरा करिता गमनाय मागे काही वर्तले ते सावधान श्रवण तिची श्रुती हो. असो म्हणले मधुपूर नावाची असणारी नगरीच्या दिशेनं असणारा दूत रामरायाचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं. रामरायाच्या